मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी मृतदेह पुरून मोकळे झालेल्या नराधम दाम्पत्याला बनावट नावानं केलेल्या अर्जाची दाखल मुंब्रा पोलिसांनी घेत खुनी आई-वडिलांना कौशल्यपूर्ण तपासात जाळ्यात अडकवले। सदरचा हत्येचा गुन्हा हा आई नुरानी नाहीद आणि वडील यासिन प्लाझा, शिवाजीनगर, दर्गा रोड, अमृतनगर, मुंब्रा जाहीद सलामत शेख यांनी मोठ्या शिताफीने करून मृतदेह पुरला। मृतक लबिबा हिच्या डोक्यावर आणि डोक्याच्या मागे गंभीर जखम करीत हत्या करण्यात आली। मयत चिमुरडी लबीब ही आरोपी दाम्पत्याची 5वी मुलगी होती। मेडफोर्ट हॉस्पिटल व अल्मास हॉस्पिटलमध्ये या दाम्पत्याने जखमांचे कारणे दाखवून वेळ मारून नेली। मात्र रक्तस्राव झाल्याने लबिबा हिचा मृत्यू 18 मार्च रोजी झाला, तर 19 मार्चला मृतदेह कौसा कब्रस्तान येथे पुरवण्यात आला। त्यानंतर मुंब्रा पोलिसांनी निनावी प्राप्त अर्जाद्वारे संशय व्यक्त केल्याने पोलिसांनी वैद्यकीय अहवाल तपासले, त्यात विसंगती आढळली, तर चुकीची माहिती देत दाम्पत्यांनी मृत्यू दाखलाही मिळवला। मुंब्रा पोलिसांनी कौशल्यपूर्ण तपास करीत संशयावरून आई नुरानी आणि वडील जाहीद यांची चौकशी केली आणि सत्य बाहेर पडलं। मुंब्रा पोलिसांनी दाम्पत्याच्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली। शेवटच्या झालेल्या 2 मुली हबीब आणि लबिबा दाम्पत्याला नको होत्या। यापूर्वी हबीबा हिची जीभ कापल्याप्रकरणी झारखंड राज्यात या दाम्पत्यावर गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली, तर या सदरच्या घटनेनंतर 28 दिवसात खून पसल्याचा आनंद दाम्पत्याला झाला। मात्र याच दरम्यान मुंब्रा पोलिसांनी बनावट नावाने अर्जदार संतोष हरिलाल महादेव या नावानं प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेत पोलिसांनी प्रकरणाची चौकशी सुरू केली आणि आरोपीला अटक करण्यात आलाय। त्यांना न्यायालयात नेले असता 18 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे। मुंब्रा पोलीस स्टेशनला वरिष्ठांकडून एक अर्ज प्राप्त झाला संतोष महादेव या नावाचा, की शिवाजीनगर परिसरामध्ये एक मुस्लिम जोडपं राहत आहे आणि त्यांनी जादूटोणा आणि भूतबाधा ह्या प्रकारातून स्वतःच्या 1.5 वर्षाच्या मुलीला मारले आणि तिला दफन केलेली आहे। तर त्यानंतर आम्ही त्या अर्जदाराचा शोध घेतला, परंतु अर्जदार निनावी होता, परंतु त्या अर्जामध्ये नमूद केलेली बाब ही अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने आम्ही त्याच्यामध्ये मुंब्रा पोलीस स्टेशनचे क्राईम इन्स्पेक्टर आणि तिथल्या स्टाफने सखोल चौकशी केली असता त्याचं साधून आलं की त्या ठिकाणी कपल राहत होता आणि त्यांना 5 मुलं आहेत आणि त्यातल्या त्या शेवटची 2 मुलांवर त्यांनी अशा प्रकारचं हे केलं। आणि जी बातमी होती, माहिती होती की 1.5 वर्षाची मुलगी, तिचं नाव होतं लबिबा, तिला त्यांनी डोक्यामध्ये तिला असे चाकूने वार करून त्यामध्ये तिचा मृत्यू आलेला आहे आणि त्यांनी हॉस्पिटलमध्ये दोन्ही ठिकाणी वेगवेगळी हकीकत सांगून एक मृत्यू प्रमाणपत्र मिळवलं आणि त्या मुलीला त्यांनी दफन केलं होतं। सर नेमकं कशा पद्धतीने हे तुम्ही उघडकीस आणलं, कशा पद्धतीने पुढे सगळा तपास सुरू केला? त्या तक्रारीची चौकशी केल्यानंतर ज्यावेळी आम्हाला खुनाचा प्रकार समजून आला त्यावेळी पहिल्यांदा गुन्हा रजिस्टर केला। त्यानंतर आम्ही माननीय न्यायालयाची परवानगी घेऊन तो मृतदेह उकरून काढला आणि तो पोस्टमॉर्टमला पाठवला। दरम्यान त्या जे राहत होते त्या घरामध्ये चौकशी केली आणि पुरावे वगैरे गोळा केले आणि त्यातून आणि CCTVच्या माध्यमातून हा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। या 2 जे पालक आहेत त्यांचं बॅकग्राऊंड काय आहे? हे 2 पालक तसं म्हणायला गेलं तर अशिक्षित आहेत। तो जो बाप आहे मुलांचा शाहिद, तो 2री शिकला आणि बाकी त्याने 8 वर्ष मदरशामध्ये शिक्षण घेतलं आहे आणि नुरानी जी त्या मुलीची आई आहे तिनेही मदरशामध्ये शिक्षण घेतलेलं आहे। त्याने धार्मिक शिक्षण घेतलेलं आहे, बाकी इतर शिक्षण कुठलं घेतलेलं नाही। तशा प्रकारे म्हटलं तर आपण त्यांना अशिक्षित म्हणता येईल अशी त्यांची बॅकग्राऊंड आहे। नेमकं मुली नको हव्या होत्या याचं काही वेगळं कारण आहे का? म्हणजे झारखंडमधले हे मूळचे आहेत, तर त्या अनुषंगाने काही मुलगी नको वगैरे असं काही वेगळं कारण आहे का? पर्टिक्युलरली मुलगी नको असं नाही, त्यांना शेवटची 2 मुलं नको होती, कारण पहिली 2 मुलं आहेत आणि शेवटच्या 3 मुली आहेत। 3री जी मधली मुलगी आहे तिला त्यांनी कुठंच काही केलेलं नाही आहे, त्यावरून मुलगी नको हा प्रकार नाही आहे। परंतु शेवटची 2 मुलं सांभाळता येणं आपल्याला अवघड आहे, ती लहान आहेत आणि त्यांना संपूर्ण सोपं जाईल अशा प्रकारातून त्यांनी तो प्रकार केलेला आहे। लबिबाची जी बहीण आहे तिला देखील अशाच पद्धतीने मारहाण केली, ती नेमकी काय? लबिबाची बहीण आहे हबीबा, जिचं वय साधारण 3.5-4 वर्षाचं आहे। तिला त्यांनी 1 वर्षभरापूर्वी झारखंडला असताना तिच्या जीभ त्यांनी कापली होती आणि बाकी चेहऱ्यावर वगैरे जखमा केलेल्या होत्या। त्या जखमांच्या उपचाराकरता त्यांनी झारखंडवरून येऊन KMमध्ये त्यांनी ते दाखल केली होती, परंतु प्रचलित पद्धतीनुसार तिथल्या पोलिसांनी त्याची मेडिकल लिगल केस केली आणि मग त्या पोलीस स्टेशन भोईवाडा
त्यांनी ती केस रजिस्टर केली आणि जिथं घटना घडली झारखंडला त्या जिल्ह्यामध्ये ती केस त्या ठिकाणी पाठवून दिलेली आहे. पुढे किती दिवसांची पोलीस कोठडी मिळालेली आहे काय? त्यांना आरोपींना आजपर्यंत पोलीस कोठडी मिळाली होती आणि पुढची कोठडी आम्ही वाढवून घेतलेली आहे. 18 एप्रिलपर्यंत कोठडी आहे.